नमस्कार, विनायक गायक स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीची परीक्षा सुरू आहे। त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या जाहिराती आलेल्या आहेत। त्यामध्ये ग्रामसेवक आहे, कृषी सेवक आहे, आरोग्य सेवक आहे, या सर्व परीक्षांच्या जाहिराती आलेल्या आहेत आणि या परीक्षांसाठी महत्त्वाचा असणारा घटक म्हणजेच मराठी। आज आपण मराठी या घटकावरील काही महत्त्वाचे प्रश्न त्याची स्पष्टीकरणे पाहणार आहोत, ज्याचा उपयोग आपल्याला आपल्या सर्व परीक्षांमध्ये होणार आहे। तर प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या वाक्यात करता नाही? पर्याय आहेत, तो खाली बसतो, ती जेवण करते, तो पत्र लिहितो, पाणी पितो। आणि याचे योग्य उत्तर आहे पाणी पितो। आपण स्पष्टीकरण पाहूयात। तर कोणत्याही वाक्यातील कर्ता ओळखण्यासाठी सर्वप्रथम आपणास त्या वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून त्याला नारा हा प्रत्यय लावावा व कोण असा प्रश्न विचारावा, म्हणजे आपणास त्या वाक्यातील कर्ता मिळतो। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कर्ता, कोणत्याही वाक्यातील कर्ता कसा शोधायचा याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर त्या वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा आणि त्यांना नारा हा प्रत्यय लावायचा आणि त्यानंतर त्यांना कोण असा प्रश्न विचारायचा, जेणेकरून आपल्याला त्या वाक्यातील कर्ता ओळखता येईल। आता या ठिकाणी उदाहरण नंबर 1 दिलेला आहे, तो खाली बसतो। या वाक्यामध्ये बस हा मूळ धातू आहे आणि इथे त्याला आपण नारा हा प्रत्यय लावला, म्हणजेच काय झालं, बसणारा। आणि त्याला कोण असा प्रश्न विचारायचा आहे, तर बसणारा कोण, तर उत्तर येतं तो। त्यामुळे या वाक्यामध्ये तो हा कर्ता आहे। त्यानंतर दुसरा वाक्य आहे, ती जेवण करते, तर जेवणारी कोण, तर उत्तर येतं ती। त्यामुळे या वाक्यामध्ये ती हा कर्ता आहे। तो पत्र लिहितो, लिहिणारा कोण, तर तो उत्तर येतं। म्हणजेच या वाक्यामध्ये तो हा कर्ता आहे। आणि पर्याय क्रमांक 4, पाणी पितो, पी या वाक्यातील धातू आहे आणि पिणारा कोण असा आपल्याला प्रश्न विचारायचा आहे। तर पिणारा कोण आपण जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा या ठिकाणी उत्तर येत नाही, त्यामुळे या वाक्यामध्ये कर्ता नाही। म्हणून आपल्याला जो प्रश्न विचारला आहे की खालील कोणत्या वाक्यात कर्ता नाही, तर पर्याय क्रमांक 4 यामध्ये कर्ता नाही। प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणते शब्द परस्परांचे समानार्थी शब्द आहेत? आणि शब्द दिलेले आहेत ढग, कनक, घन, सारंग। आणि पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक 1 व 2, पर्याय 2 व 4, पर्याय 3 व 4, पर्याय 1 व 3। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व 3। पर्याय क्रमांक 1 चा शब्द कोणता आहे, तर तो आहे ढग। आणि 3 कोणता आहे, तर घन। ढग आणि घन हे परस्परांचे समानार्थी शब्द आहेत। त्यानंतर पर्याय क्रमांक 2, कनक। कनक याचा अर्थ होतो सोने। सोनेला आणखी समानार्थी शब्द आहे सुवर्ण असा देखील होतो। त्यानंतर पर्याय क्रमांक 4 शब्द आहे सारंग, तर सारंगाचा समानार्थी शब्द होतो हरिण। पुढचा प्रश्न, खाली काही समानार्थी शब्दांचे गट दिलेले आहेत, त्यातील चुकीचा गट कोणता? आणि आपल्याला एक एक गट दिलेले आहेत। काळा, कृष्ण, श्याम हा एक गट आहे। नंबर 2 घागर, घट, मटके। नंबर 3 मुख्य, प्रमुख, गौण। आणि नंबर 4 नाखुशी, नाराजी, अप्रसन्नता। आणि याचं योग्य उत्तर आहे मुख्य, प्रमुख, गौण। तर मुख्य या शब्दाचा समानार्थी शब्द प्रमुख असा होतो, तर गौण हा त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो। त्यामुळे हा जो गट आहे हा पूर्णतः समानार्थी शब्द असलेल्या शब्दांचा गट नाही। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, माझे जन्मठेप आत्मचरित्र कोणाचे आहे? पर्याय आहेत गणेश दामोदर सावरकर, बाळ गंगाधर टिळक, विनायक दामोदर सावरकर, भगतसिंह। आणि याचं योग्य उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर। विनायक दामोदर सावरकर यांची ग्रंथ संपदा कोणती कोणती आहे, तर त्यामध्ये आहे माझी जन्मठेप, 1857 चे स्वातंत्र्य समर, संन्यस्त कमला हे खंडकाव्य आहे, आणि काळे पाणी अशी त्यांची काही महत्त्वाची पुस्तकं आहेत। यावरती आपल्याला प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो की 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिले आहे, असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। किंवा कमला हे खंडकाव्य
डॅश डॅश या कवींचे आहे असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला प्रसिद्ध साहित्यिक त्याचबरोबर स्वातंत्र्य सेनानी आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं ही देखील माहीत असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वाक्य लेखन नियमानुसार आहे? आणि आपल्याला इथे 4 वाक्य दिलेले आहेत, म्हणजे 4 पर्याय दिलेले आहेत आणि 4 पर्यायामध्ये एकच वाक्य आहे, परंतु त्यामधलं योग्य किंवा शुद्ध वाक्य कोणतं आहे ते शोधायचं आहे आपल्याला. वाक्य पहिले पाहूयात आपण. भाषा वृद्धी राष्ट्रातील, त्याला पहिली विनंती दिलेली आहे. सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजेत. या ठिकाणी काय काय चुका आहेत? वाक्य क्रमांक 1 मध्ये वृद्धीसाठी झालेला आहे, त्यानंतर राष्ट्रातील पहिली विनंती इथे दिलेली आहे. त्यानंतर भाषा वाक्य क्रमांक 2 मध्ये भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजेत. भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजेत. आणि पर्याय क्रमांक 4 भाषा वृद्धी ला ध जोडलेला असतं, तर इथं फक्त ध दिलेला आहे. राष्ट्रातील सर्व व्यवहारला व्यवहार झालेला आहे, त्याच भाषेत झाले पाहिजेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. त्यामधील सर्व शब्द शुद्ध दिलेले आहेत. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द द्वंद्व समासातील आहे ते ओळखा. पर्याय दिले आहेत पद्मनाभ, महादेव, भक्तिवश, राम लक्ष्मण. आणि याचं योग्य उत्तर आहे राम लक्ष्मण. आपण स्पष्टीकरण पाहूया. द्वंद्व समास या समासातील दोन्ही पदे समान दर्जाची असतात, म्हणजेच दोन्ही पदे शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी महत्त्वाची असतात. या सामासिक शब्दातील दोन्ही पदे आणि व किंवा अथवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. उदाहरणार्थ कृष्णार्जुन, चेंडू, फळी. यामध्ये आता कृष्णार्जुनचा विग्रह कसा होतो, तर कृष्ण आणि अर्जुन, चेंडू फळी, चेंडू आणि फळी, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण असा होतो. आता समासाचे 3 उपप्रकार आहेत. आपल्याला यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की द्वंद्व समासाचे किती उपप्रकार आहेत आणि ते कोणते कोणते आहेत. खालीलपैकी डॅश डॅश हा द्वंद्व समासाचा उपप्रकार नाही असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर द्वंद्व समासाचे उपप्रकार कोणते कोणते आहेत, तर पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास. या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ पती पत्नी, नवरा बायको, स्त्री पुरुष. आता या ठिकाणी राम लक्ष्मण हे देखील इतरेतर द्वंद्व समासाचंच उदाहरण आहे. राम आणि लक्ष्मण. त्याचबरोबर कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन असं त्याचा विग्रह होतो. त्यामुळे ही दोन्ही उदाहरणं देखील इतरेतर द्वंद्व समासाची आहेत. त्यानंतर पुढील प्रकार पाहूया द्वंद्व समासाचे आपण. पुढचा जो प्रकार आहे द्वंद्व समासाचा तो आहे वैकल्पिक द्वंद्व समास. या समासाचा विग्रह करताना अथवा, वा किंवा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ पाप पुण्य, पाप अथवा पुण्य. इतरेतर द्वंद्व समासामध्ये आणि व यांचा वापर करावा लागतो. वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये आपल्याला किंवा अथवा वा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तर तो आहे समाहार द्वंद्व समास. या समासाचा विग्रह करताना त्यातील 2 पदांखेरीज त्याच अर्थाच्या इतर पदार्थांचाही समावेश आपण करतो. हा समास एकवचनी असतो. तर यामध्ये उदाहरणार्थ पाटी, दप्तर असं जेव्हा आपण म्हणतो त्यामध्ये पाटी, पेन्सिल, पुस्तक, वह्या, दप्तर अशा वस्तूंचा समूह या ठिकाणी आपण त्याच्यासाठी पाटी दप्तर हा शब्द वापरतो. त्याचबरोबर भाजीपाला असेल हे देखील समाहार द्वंद्व समासाचंच उदाहरण आहे. यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी पाप पुण्य किंवा भाजीपाला ही उदाहरणे कोणत्या समासाची आहेत असे देखील आपल्याला समास या घटकांतर्गत प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळे समास, त्यानंतर त्याचे प्रकार, मुख्य 4 प्रकार आणि त्यांचे उपप्रकार आपल्याला माहीत असणं परीक्षेच्या दृष्टीने अतिशय गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? पर्याय आहेत लांडर, वेळ, कालवड, मोरणी. आणि मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे लांडर. त्यानंतर कालवड ही आहे खोंड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. पुढचा प्रश्न,
खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्म नाही? तृप्ती अभ्यास करते, अर्णव क्रिकेट खेळतो, भूमी रांगोळी बनवते, केदार बसतो. आणि याचं योग्य उत्तर आहे केदार बसतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा. योगी तप आचरतो, हरी पुस्तक वाचतो, पोलिसांनी त्याला शोधून काढले, हरीने पुस्तक वाचले. आणि याचं योग्य उत्तर आहे पोलिसांनी त्याला शोधून काढले. आपल्याला प्रश्न विचारला आहे भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा. आपल्याला माहीतच आहे की प्रयोगाचे एकूण 3 प्रकार आहेत, तर ते आहेत कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. तर त्याचा आपण अभ्यास नंतर करूयात. पण आता इथे आपल्याला भावे प्रयोग म्हणजे काय आणि आपल्याला या ठिकाणी भावे प्रयोगाचं वाक्य ओळखायचं आहे. तर भावे प्रयोगाचं वाक्य आहे पोलिसांनी त्याला शोधून काढले. तर भावे प्रयोग म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत ते पाहूया. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुष याप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असते तेव्हा भावे प्रयोग होतो. क्रियापदाचं रूप जे आहे तर कर्ता किंवा कर्म यांच्याप्रमाणे न बदलता ते तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असते, भावे प्रयोग होतो. तर याची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत? भावे प्रयोग सकर्मक किंवा अकर्मक असे दोन्ही प्रकारचा असतो. त्यानंतर कर्ता तृतीयांत किंवा चतुर्थ्यांत असतो. भावे प्रयोगामध्ये कर्ता हा कधीही प्रथमांत किंवा द्वितीयांत नसतो, तर तो तृतीयांत किंवा चतुर्थ्यांत असतो. त्यानंतर कर्म असल्यास सप्रत्ययी द्वितीय विभक्तीत असते. म्हणजेच कर्ता तृतीयांत किंवा चतुर्थ्यांत म्हणजेच कर्त्याला तृतीय किंवा चतुर्थीचे जे प्रत्यय आहेत तर ते लागलेले असतात, तर कर्माला द्वितीय विभक्ती जे प्रत्यय आहेत तर ते लागलेले असतात. शक्य धातूंचा नेहमी भावे प्रयोग होतो. त्यानंतर सकर्मक भावे प्रयोगात कर्ता व कर्माचे लिंग वचन बदलले तरी वरील वाक्यातील क्रियापदाच्या रूपात कोणताही बदल होत नाही. उदाहरणार्थ वाघाने हरिणीला मारले, नरसिंहाने हिरण्यकश्यपूस मारले, शहाण्या विद्यार्थ्यांनी शांत बसावे. आणि अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विद्यार्थी असते. ही झाली भावे प्रयोगाची वैशिष्ट्ये आणि तो कसा ओळखायचा हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील उदाहरणातून अपूर्ण वर्तमान काळ ओळखा. पर्याय दिलेत मी लिहिणार असतो, मी लिहित आहे, मी आलो, मी येणार आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे मी लिहित आहे. म्हणजेच हे जे उदाहरण आहे ते काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि मग प्रत्येकाचे 4 उपप्रकार आहेत. तर आपल्याला इथे अपूर्ण वर्तमान काळाचं उदाहरण ओळखायचं आहे. तर मी लिहित आहे. आपण याचं स्पष्टीकरण पाहूया. अपूर्ण वर्तमान काळ यालाच आपण चालू वर्तमान काळ असं देखील म्हणतो. वर्तमान काळात घडणारी क्रिया अद्याप चालू आहे किंवा ती पूर्ण झालेली नाही हे सांगण्यासाठी चालू वर्तमान काळाचा किंवा अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ तो चित्र काढत आहे, तो जेवण करत आहे. म्हणजेच वर्तमान काळामध्ये जेव्हा क्रिया चालू आहे हे आपल्याला सांगायचं असतं तेव्हा अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळाचा वापर केला जातो. आणि आपल्याला परीक्षेमध्ये असे काळ या घटकावरती 3 ते 4 प्रश्न हमखास विचारलेले असतात. पुढचा प्रश्न देखील काळ या घटकावरीलच आहे. तो आला या वाक्याचे अपूर्ण भविष्य काळातील रूप ओळखा. आपल्याला वरती वाक्याचा काळ ओळखायचा होता, तर आता आपल्याला इथं बदललेल्या काळाचं रूप ओळखायचं आहे. तो आला हे आहे भूतकाळातील वाक्य आणि आपल्याला याचं काय करायचंय अपूर्ण भविष्य काळातील रूप ओळखायचं आहे. तो येत असेल, तो येत जाईल, तो येतो, तो आला असेल. आणि याचं योग्य उत्तर आहे तो येत असेल. हे आहे अपूर्ण भविष्य काळातील रूप. आपण वरच्या वाक्यामध्ये अपूर्ण वर्तमान काळातील रूप पाहिलं होतं. आता हे आहे अपूर्ण भविष्य काळातील रूप आहे. हे चालू भविष्य काळ म्हणजेच अपूर्ण भविष्य काळ. आणि याचं स्पष्टीकरण आहे भविष्य काळातील एखादी क्रिया चालू किंवा अपूर्ण असल्याचे दर्शविण्यासाठी चालू भविष्य काळ किंवा अपूर्ण भविष्य काळचा वापर केला जातो. उदाहरणार्थ तो चित्र काढत असेल, तो म्हणजेच त्यावेळेस तो जेवत असेल असं याचं हे उदाहरण आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, खाली काही विरुद्धार्थी शब्दांचे गट दिलेले आहेत, त्यातील चुकीचा गट ओळखा. प्रसरण,
आकुंचन, आदर, अनादर, तेजी, मंदी, स्वस्थ, महाग. या ठिकाणी स्वस्थ दिलेलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे स्वस्थ महाग. तर स्वस्थ चा विरुद्धार्थी शब्द होतो अस्वस्थ आणि स्वस्थ याचा विरुद्धार्थी शब्द होतो महाग. इथे त आणि थ मधलाच फरक आहे. स्वस्थ चा विरुद्धार्थी अस्वस्थ आणि स्वस्थ चा विरुद्धार्थी शब्द होतो महाग. पुढचा प्रश्न, वंद्य या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? योग्य पर्याय निवडा. उदार, कृतघ्न, शत्रू, निंद्य. पर्याय क्रमांक 2, पर्याय 1, पर्याय 4, पर्याय 3 आणि याचे योग्य उत्तर आहे निंद्य. वंद्य म्हणजेच पूजनीय आणि निंद्य म्हणजे निंदनीय. त्यानंतर उदार चा विरुद्धार्थी काय होतो? अनुदार किंवा कृपण. कृतघ्न, कृतज्ञ. शत्रू चा विरुद्धार्थी होतो मित्र. पुढील पैकी कोणता शब्द नपुंसकलिंगी नाही? पुस्तक, घर, फूल, सूर्य आणि योग्य उत्तर आहे सूर्य. सूर्य हा शब्द पुल्लिंगी आहे. पुढचा प्रश्न, विशाखा विवाह पारंपरिक पद्धती झाला. आता या ठिकाणी विशाखा आणि पद्धती हे दोन शब्द कंसात दिलेले आहेत आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरून अर्थपूर्ण वाक्य बनवा. आणि पर्याय दिलेले आहेत विशाखाचा विवाह पारंपरिक पद्धतीने झाला, विशाखाशी विवाह पारंपरिक पद्धतीने झाला, विशाखा विवाह पारंपरिक पद्धतीला झाला, विशाखाचा विवाह पारंपरिक पद्धतीचे झाला. पहिल्या वाक्यामध्ये चा, विशाखाला चा हा प्रत्यय लागलेला आहे आणि पारंपरिक पद्धतीने ने हा प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या वाक्यात सी आणि पद्धतीनो. त्यानंतर विशाखा तिसऱ्या वाक्यामध्ये त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नाहीये आणि पद्धतीला हा प्रत्यय लागलेला आहे. आणि चौथ्याच्या वाक्यामध्ये विशाखाच्या विवाह पारंपरिक पद्धतीचे झाला. आपण याचं स्पष्टीकरण पाहूया. या वाक्यामध्ये वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी कंसात दिलेल्या शब्दांना विभक्तीचे योग्य प्रत्यय लावणे गरजेचे आहे. म्हणून विशाखा या शब्दाला चा हा प्रत्यय लागला आहे तर पद्धती या शब्दाला ने हा प्रत्यय लागला आहे. चाचीचे हे षष्ठी विभक्तीचे तर ने एशी हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ही याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्य प्रकार ओळखा. आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला. संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, उद्गारार्थी वाक्य, केवल वाक्य आणि याचं योग्य उत्तर आहे केवल वाक्य. तर आपण स्पष्टीकरण पाहूया. केवल वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. केवल वाक्य साधे, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी वा नकारार्थी कोणत्याही प्रकारचे असू शकतात. उदाहरणार्थ, उद्या आम्ही सहलीला जाणार आहोत हे देखील काय आहे? केवल वाक्य. त्यामध्ये काय असायला पाहिजे? एकच उद्देश आणि एकच विधेय असायला पाहिजे. मिश्र वाक्य म्हणजे काय? एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, राष्ट्रपती म्हणाले की प्रत्येकाला आपल्या देशाचा अभिमान असायला हवा. त्यानंतर जे चकाकते ते सोने नसते, जे गरजते ते बरसत नाहीत. ही सगळी मिश्र वाक्याची उदाहरणं आहेत. आणि केवल वाक्य म्हणजे काय? की ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्याला केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. आणि त्यामुळे आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला हे एकच वाक्य आहे. या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असल्यामुळे हे केवल वाक्याचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा. तेथे मुले खेळतात. अनेक वचन, एक वचन, द्विवचन, अन्य वचन. आणि या ठिकाणी मुले हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि त्याचं वचन ओळखायचं आहे. त्यामुळे मुले हे अनेक वचनी रूप आहे मूल या शब्दाचे. नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो धर्म आहे त्यास वचन असे म्हणतात. वचनांचे एक वचन आणि अनेक वचन असे प्रकार आहेत. संस्कृत भाषेत वचने ही 3 म्हणतात: एक वचन, द्विवचन व बहुवचन.
तर मराठी भाषेत द्विवचन नसल्यामुळे बहुवचन ऐवजी अनेक वचन हाच शब्द अधिक वापरला जातो. म्हणजेच मराठी भाषेमध्ये 2 वचन आहेत, एक वचन आणि अनेक वचन. तर संस्कृत भाषेमध्ये 3 वचने आहेत, एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. पुढचा प्रश्न, मासा या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा. मासे, मासू, माशी, मासे. आणि योग्य उत्तर आहे मासे. माशी अनेक वचनी रूप माशा. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही. गैरहजर, बिनधोक, आमरण, तोंडपाठ. आणि योग्य उत्तर आहे तोंडपाठ. अव्ययीभाव समास म्हणजे काय ते पाहूयात. मगाशी आपण द्वंद्व समास पाहिला होता, या ठिकाणी आपण अव्ययीभाव समास पाहूयात. तर पहिले पद महत्वाचे असून ते बहुधा अव्यय असते. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात, तर अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद महत्वाचे असून ते बहुधा अव्यय असते. एखाद्या वाक्यात या समासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणाप्रमाणे केला जातो, त्यामुळे यास अव्ययीभाव समास असे म्हणतात. उदाहरणार्थ, आ मरण, मरणापर्यंत. आ जन्म, जन्मापासून. यथा न्याय, न्यायाप्रमाणे. यथाक्रम, क्रमाप्रमाणे. प्रतिक्षण म्हणजेच प्रत्येक क्षणाला. प्रतिमाह, प्रत्येक महिन्याला. प्रतिवर्ष, प्रत्येक वर्षाला. वरील उदाहरणामध्ये आ, यथा, प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागलेले असून संस्कृत भाषेत त्यांना अव्ययच मानले जाते. त्यामुळे ही सर्व जी आहेत ही अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत. या समासांच्या विग्रहात पहिले पद महत्वाचे असल्यामुळे त्यास प्रथम पद प्रधान असेही संबोधले जाते. यावर देखील आपल्याला बरेचदा प्रश्न विचारला जातो की प्रथम पद प्रधान समास खालीलपैकी कोणता आहे, असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळेच आपल्याला हे देखील माहीत असणं गरजेचं आहे की अव्ययीभाव समासालाच प्रथम पद प्रधान समास म्हणून ओळखले जातं. फारसी भाषेतील उपसर्ग लागलेली अव्ययीभाव समासाची काही उदाहरणे: बेपरवा, बेदरकार, बेमुरवतखोर, बेमालूम, बेशक, बिनधोक, गैरशिस्त, गैरहजर, गैरवर्तणूक, गैरप्रकार, बरहुकूम, दरमजल, दररोज, हररोज, बरखास्त ही काही अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता आहे? त्याने आपली चूक कबूल केली. कर्मणी प्रयोग, विद्यार्थी बसतो. सकर्म कर्तरी प्रयोग, शिपायाने चोरास पकडले. भावे प्रयोग, तो गाणे गातो. सकर्म कर्तरी प्रयोग. आणि पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच विद्यार्थी बसतो हे सकर्म कर्तरी प्रयोगाचं उदाहरण नाही. या वाक्यात कर्म नसल्यामुळे हे वाक्य अकर्म कर्तरी प्रयोगाचे आहे. तर आपण या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला. ही मागील TCS द्वारे घेतलेली परीक्षा आहे. नंतर आपल्या असं लक्षात येते की यामध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत तर ते प्रश्न थोडेसे वेगळ्या प्रकारे विचारलेले आहेत. म्हणजेच आपल्याला साहित्य आणि साहित्यिक यावरती देखील प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर समानार्थी शब्दांवरती 2 ते 3 प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर शुद्ध लेखनावरती आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. तर जे आपल्याला पारंपरिक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जायचे नाहीत. आणि या सर्व प्रश्नपत्रिका ज्या आहेत तर केसागर प्रकाशनाचं जे TCS पॅटर्नचं 40 प्रश्नपत्रिका पुस्तक आहे विनायक गायत सरांचं, तर त्यामध्ये या सर्व पूर्वीच्या प्रश्नपत्रिका त्यांची स्पष्टीकरण दिलेली आहेत. आणि हे पुस्तक आपल्यासाठी म्हणजेच यामध्ये TCS IBPS द्वारे घेतलेल्या ज्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या परीक्षांच्या आहेत तर त्याची स्पष्टीकरण देखील दिलेली आहेत. तर ते पुस्तक आपल्या सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहे. ज्यामध्ये मराठी या घटकावरचं सेपरेट भाग दिलेला आहे. त्यानंतर इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी आणि जनरल नॉलेज आणि यामधला प्रत्येक प्रश्न आपल्याला सोडवून दिलेला आहे. त्यामुळे हे पुस्तक आपल्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे. आता आपण साहित्यिक जे की आपल्या परीक्षेमध्ये बदललेल्या पॅटर्ननुसार आपल्याला त्यावरती प्रश्न विचारले जातात तर ते पाहूया. यामध्ये साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे यावर देखील आपल्याला या मराठी या घटकांतर्गत प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे. आणि हा TCS पॅटर्न आणि IBPS पॅटर्न नुसार झालेला हा बदल आहे. तर त्यामध्ये मराठी साहित्यिक, त्यांची टोपण नावे, त्याचबरोबर त्यांची साहित्य कृती यावर देखील प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 1 ते 2 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. आणि या पुस्तकामध्ये आपल्याला अशा प्रकारचं मराठीचं जनरल नॉलेज किंवा त्या घटकांचं जनरल नॉलेज देखील देण्यात आलेलं आहे, जे की आपल्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तसेच बुद्धिमत्ता चाचणी या घटकामध्ये
असलेले प्रत्येक प्रश्न आपल्याला सोडून दिलेले आहेत, ज्याचा उपयोग आपल्याला त्याच प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील होणार आहे। त्याचबरोबर त्याची लिंक देखील इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येत आहे। तर आपण इथे साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे पाहणार आहोत। तर समर्थ रामदास यांचं मूळ नाव किंवा पूर्ण नाव काय आहे? नारायण सूर्याजी ठोसर। कवी अनिल आत्माराम रावजी देशपांडे। बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे। कुंजविहारी हरिहर गुरुनाथ कुलकर्णी। कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर। केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे। केशव सूत कृष्णाजी केशव दामले। गोविंदाग्रज त्यांनाच बाळकराम म्हणून देखील ओळखलं जातं। राम गणेश गडकरी। कवी ग्रेस। माणिक शंकर गोडघाटे। माधव जुलियन माधव त्र्यंबक पटवर्धन। अशा प्रकारे टोपण नावे आणि त्यांची पूर्ण नावे आपण आज पाहिलेली आहेत। त्याचबरोबर मराठी या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची स्पष्टीकरणे देखील पाहिलेली आहेत। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। जर आपल्या काही सूचना असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।